वळूया पुढच्या बातमीकडे. नागपूर ग्रामीण पोलिसांनी बुटीबोरी येथील गाजलेल्या लुटालूट प्रकरणाचा अवघ्या 8 दिवसांमध्ये पर्दाफाश केला. रस्ता विचारण्याच्या बहाण्यानं कुटुंबाला अडवून चाकूच्या धाकावर सोन्याची चेन आणि मंगळसूत्र लुटणाऱ्या 2 अट्टल गुन्हेगारांना पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणातील सर्वात महत्त्वाचा पुरावा पीडित मुलीच्या मोबाईलमध्ये कैद झालेला व्हिडिओ ठरला. त्याच्याच आधारे पोलिसांनी 150हून अधिक सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली आणि आरोपींपर्यंत मजल मारली. मुख्य आरोपी अफरोज उर्फ भाईजान पठाण हा मुलाच्या उपचारासाठी पॅरोलवर कारागृहातून बाहेर पडला होता आणि ताबडतोब पैसे कमावण्यासाठी त्यानं हा गुन्हा केला असं कबूल केलंय. यामध्ये 5 जुलैला साधारणतः सायंकाळी 5:30 वाजेच्या आसपास एक सुशांत हजारे नावाचे व्यक्ती त्यांच्या फॅमिलीसोबत बुटीबोरीला काही कामानिमित्त येत होते आणि त्यांची मुलगी त्यावेळेस त्यांच्यासोबत त्या 4 व्हीलरमध्ये होती. तर त्यांच्या म्हणण्यानुसार असं होतं की मोटरसायकलवरती 2 अनोळखी व्यक्तींना आधी त्यांना रस्ता समजत नव्हता ते विचारलं आणि त्या व्यक्तींनी त्यांना रस्ता दाखवला. पण थोड्या वेळाने तेच व्यक्ती समोर आले, गाडी अडवली आणि मग त्या ठिकाणी त्यांनी रॉबरीचा प्रकार जो आहे तो केला. सुशांत हजारे जे होते त्यांच्या मिसेसच्या गळ्यातलं त्यांनी 2 तोळ्याचं सोन्याचा जो काही होता माळ तर ती तोडली आणि मग त्या पद्धतीने त्यांना चाकू दाखवून वगैरे थोडासा रॉबरी करण्यासारखा प्रकार तिथे केला.